YCISC इन्क्युबेशन कोर्स जो तुमचा स्टार्ट झालेला आहे तो उद्या 9:30 ते 10:30 होईल. त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्हाला नोटीस येईल ग्रुपवर. पण उद्या आता तरी आहे की 9:30 ते 10:30 तर तुमचा तो कोर्स होणार आहे आणि तुम्हाला तो जॉईन करायचा आहे सकाळी. ओके. सगळ्यांना तो कंपल्सरी आहे. अटेंडन्स तुमचा घेतला जातो. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं जॉईन झाले होते आणि अटेंडन्स तुमचा घेतलेला आहे. दुसरं असं की तुम्ही जेव्हा जॉईन होता तेव्हा रिनेम करताना तुमचा मायक्रोबायोलॉजी हा किंवा मायक्रोजस्ट तुम्ही सब्जेक्ट टाकायचा आहे की जेणेकरून तुमचा अटेंडन्स घेता येईल. बॉटनी आणि झूचेही स्टुडंट्स असतात आणि त्यामुळे तुमचा अटेंडन्स नोट डाऊन करायला मायक्रो हा सब्जेक्ट टाकायचा रिनेम करताना. ओके. त्याच्यानंतर दुसरी अशी नोटीस की मागच्या वेळी तुम्हाला कॅप्सूल कोर्स आणि ऍडॉन कोर्स असे 2 कोर्स बद्दल मी माहिती सांगितली होती. तुम्ही त्याची नावंही दिलेली आहेत. 25 स्टुडंट्स आपल्याला हवे होते तेवढे साधारण 26-27 स्टुडंट्स प्रत्येक कोर्सला एनरोल झालेले आहेत. त्या स्टुडंटची लिस्ट मी आज ग्रुपवर टाकेन, व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेन. थोडीशी कन्फर्म करा. आपण हा कोर्स लवकरच सुरू करणार आहोत. कॅप्शन कोर्स थोडासा प्रॅक्टिकल ओरिएंटेड असल्यामुळे तो इतक्यात होणार नाही. त्याची थेअरी आपण वाटल्यास बघू. पण ऍड ऑन कोर्सला जी 10 पिरियडची थेअरी आहे ती आपण लवकरच सुरू करणार आहोत. चालेल. सगळ्यांना नोटीस कळाल्यात का ह्या दोन्ही? त्यामुळे आज मी लिस्ट टाकेन, थोडीशी कन्फर्म करा. त्याच्याबद्दलच्या सूचना मी तुम्हाला नंतर देईन. कोर्स कधी सुरू होईल त्याची काय टाइम असेल. चालेल. So let's start. Yesterday we have seen the 3 complement activation pathway, 3 converging complement activation pathway. So Divya Sawant, unmute yourself, please, and tell me the names of the pathways. मला सांगितलं नाही. कोण सांगताय? दिव्या सांगते का अजून कोण सांगताय? कोणी अनम्यूट व्हा पटकन आणि सांगा. येस. फास्ट. पण 5 मिनिटात रिव्हिजन करूया. दिव्या सांग. कोणकोणते 3 पाथवेज आहेत कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन साठी? येस, अस्मिता पोस्ट केलेला आहे. क्लासिकल, अल्टरनेटिव्ह अँड लास्ट पाथवे जो आपण सुरू केला होता. कोण सांगेल? lectin pathway. Yes, correct. So there are 3 converging pathways for activation of complement system: classical pathway, alternative pathway, and lectin pathway. So classical pathway, it depends on antibodies, that is binding of antibodies to antigen or bacterial cell surface or pathogen cell surface. मग ती बॅक्टेरिया असेल, ईस्ट सेल असेल, फंजाय असेल किंवा व्हायरसेस असतील, त्यांच्या सरफेसवर जेव्हा अँटीबॉडीज बाइंड होतात तेव्हा त्या बाइंडिंगमुळे कॉम्प्लिमेंट सिस्टीम ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन स्टार्ट होतं बाय क्लासिकल पाथवे. सो क्लासिकल पाथवे इट डिपेंड्स ऑन antibodies, that is it depends on binding of antibodies to pathogen surface. Okay, so it is considered as a part of adaptive immune system or specific immune system. Okay, आपण हा पाथवे बघितला होता. C1, C2, C3, C4 and C5 हे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. लास्ट स्टेप काय होते, कुठे येऊन तो थांबतो पाथवे? दॅट इज फॉर्मेशन ऑफ C5b. C5 convertase it acts on C5 complement component and cause the hydrolysis of C5 into 2 fragments, that is larger fragment and smaller fragment, larger C5b and smaller C5a. The next pathway we have seen, that is alternative pathway. Alternative pathway doesn't depend on antibodies. It is in antibody independent pathway. So it is considered as a pathway of innate or नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. समजतं का? त्याच्यामध्ये आपण कॉम्पोनंट्स कुठले पाहिले होते? इट स्टार्ट्स विथ स्पॉन्टेनियस हायड्रोलिसिस ऑफ C3 मॉलिक्यूल, दॅट इज स्टार्ट्स विथ स्पॉन्टेनियस हायड्रोलिसिस ऑफ C3 मॉलिक्यूल. स्पॉन्टेनियस हायड्रोलिसिस का होतं कोण सांगेल? कोणाला सांगता येईल? शुभांगी पिसे, अनम्यूट युअरसेल्फ.
Why C3 molecule undergoes spontaneous hydrolysis? बाकी कोणाला येत असेल तर सांगा. येस, कोण सांगू शकेल बघा, आठवतंय का? स्पॉन्टेनियस हायड्रोलिसिस का होतं C3चं? C3 molecule, C3 complement. Alternative pathway, it involves C3, factor B, factor D, and proper D. Okay. This factor C3, factor B, factor D, and proper D. These four complement components are involved in alternative pathway. Classical pathway C1, C2, C3, and C4. Okay. So alternative pathway, it starts with spontaneous hydrolysis of C3 molecule. So why does spontaneous hydrolysis takes place? हा एस्टर बॉन्ड असतो आणि त्यांच्यामध्ये. Correct, Prashant. Yes. C3 molecule that is, it is composed of two polypeptide chain, alpha and beta, and these two polypeptide chains are interconnected by unstable thioester bonds, these SS bonds. Okay, and so this bond undergoes spontaneous hydrolysis, as these are unstable bonds containing higher energetic level वर आपण जर बघितलं. Okay, so this molecule undergoes spontaneous hydrolysis sequentially. फॅक्टर बी, मग फॅक्टर टी, त्याच्यानंतर सॉरी आणि नंतर प्रॉपर डी, असे सिक्वेन्शियली मॉलिक्युल्स ऍड होत राहतात. आणि फायनल स्टेप अल्टरनेटिव्ह पाथवेची, दॅट इज फॉर्मेशन ऑफ C5B मॉलिक्युल्स बाय C5 कन्व्हर्टेज एन्झाईम. ते लक्षात कॉम्प्लेक्स तयार होतो. त्याला काय म्हणतो आपण? C5 कन्व्हर्टेज. इट ऍक्ट्स ऑन C5 मॉलिक्युल टू फॉर्म. पीपीटी दाखवू का? ते लक्षात येईल ना? Okay, so C5B molecules हे तयार होतील. ओके, सो म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला की क्लासिकल पाथवे ही हा C5B मॉलिक्युल जनरेट झाला त्या स्टेपला येऊन थांबला. अल्टरनेटिव्ह पाथवे ही तिथे येऊन थांबला. ओके, नाऊ नेक्स्ट पार्ट वी हॅव स्टार्टेड, दॅट इज lectin pathway. Lectin pathway originates with the post protein binding microbial surfaces. So first of all, let's see what is lectin. Lectin, it is the protein that binds the carbohydrate. So MBL means what? Mannose binding lectin protein. So this lectin protein is able to bind with mannose sugar or mannose residues present on glycoproteins or carbohydrates on the surface of microorganisms. Okay, and so this lectin protein is known as the mannose binding lectin protein. This mannose binding lectin protein, it recognizes and binds to the mannose residues or the mannose sugar present on the surface of microorganisms. So MBL get bound to the microorganism surface. Okay, this MBL protein, that is mannose binding lectin protein, is structurally as well as functionally similar to the I lost my connection. Am I audible to you? Yes, madam. Okay. Let me present.
Okay, so MBL, it is mannose binding lectin protein and it is structurally, am I audible to you? Screen is visible? हो मॅडम. Okay. So MBL, it is structurally and functionally similar to C1Q molecule. It is structurally and functionally similar to C1Q molecule. C1Q molecule आठवतो का? C1Q molecule कोण सांगेल? C1Q molecule classical pathway. C1Q molecule. C1 कॉम्प्लिमेंट सगळं. Yes. बोल प्रशांत. C1 कॉम्प्लिमेंट त्याचा सगळं आहे. Clear voice येत नाहीये. C1Q molecule, it binds with the Fc portion of antibodies. It binds with the Fc portion of antibodies. Okay. With its globular tips or heads. So MBL protein, it also binds with the microorganism cell surface. It binds on the surface of microorganisms. Okay. So after binding of MBL to the cell surface to another proteins, that is MASP1 and MASP2, they also bind or form the complex with the MBL. येते का लक्षात? MBL सुरुवातीला मायक्रोऑर्गॅनिझमच्या सेल सरफेसला जाऊन बाइंड होईल, जिथं मॅनोश रेसिड्यू किंवा मॅनोश शुगर असेल ती डिटेक्ट केली जाईल, रेकॉग्नाइज केली जाईल आणि तिथे जाऊन हा MBL प्रोटीन, मॅनोस बाइंडिंग लेक्टिन प्रोटीन जाऊन बाइंड होईल. MBL एकदा का त्या बॅक्टेरियल सेल सरफेसला जाऊन बाइंड झाला की तिथे आता कोण बाइंड होईल? तिथे दोन अजून प्रोटीन्स येतील, MASP1 and MASP2. MASP1 means MBL associated serine protease. MASP1 means MBL associated serine protease 1 and MASP2, that is MBL associated serine protease 2. So these two proteins are again similar to C1R and C1S. That is, these are structurally as well as functionally similar to C1R and C1S. येते लक्षात? म्हणजे तिथे कॉम्प्लेक्स कुठला तयार होईल? MBL, MASP1 and MASP2. So MBL, it is mannose binding lectin protein. It is induced during the inflammatory responses. MBL protein कधी तयार होतं? तर MBL, it is the acute phase protein which is induced or produced during the inflammatory responses. Again, these proteins are synthesized by hepatocytes, means liver cells. Okay, so MBL, it is produced by liver cells or hepatocytes. Its production is induced during the inflammatory responses. So after MBL bind to the surface of the microorganism, these two proteins, that is MASP1 and MASP2, that is mannose MBL associated serine proteases, bind to the MBL, and so it leads to formation of a complex, that is MBL, MASP1, MASP2 असा एक कॉम्प्लेक्स तयार होतो. जसं C मॉलिक्यूल, C कॉम्प्लिमेंट कंपोनंट, तो डोळ्यापुढे येणार आपण क्लासिकल पाथवे मध्ये बघितला होता की ज्याच्यामध्ये C मॉलिक्यूल, it is made up of, or it is composed of 3 subunits, C1Q, C1R and C1S. तसाच हा जो इनिशियल कॉम्प्लेक्स आहे तो सुद्धा 3 सबयुनिट्सनी आता इथे बनलेला आहे, 3 कंपोनेंट्सनी बनलेला आहे, MBL, MSP1 and MSP, and all these components are structurally as well as similarly functionally similar to C1 molecule. Okay, now this complex, that is MBL, as I told you, this complex MBL MSP1 2 mimics the activity of C1R and C1S, and so it causes, that is, this complex causes cleavage and activation of C4 and C2. Same structural and functional similarity असल्यामुळे हा जो कॉम्प्लेक्स आहे MBL, MSP1 आणि MSP2, सिक्लम पुढच्या रिएक्शन ह्या सेम कॅटलाइज होतील. हा जो कॉम्प्लेक्स आहे, इट ऍक्ट्स ऑन C4 and C2 complement components and so causes their cleavage or hydrolysis. Okay, मग आपण ज्या रिएक्शन्स बघितल्या होत्या की C4 चं क्लीवेज होणार, C2 चं क्लीवेज होणार, C4 चं क्लीवेज होऊन C4B आणि C4A तयार होणार, C4A तिथून डिफ्यूज होणार आणि राहिला मागे C4B, तो आता बॅक्टेरियल सेल सरफेसला येऊन बाइंड होईल. C2 चंही क्लीवेज होईल, त्याचे 2 फ्रॅगमेंट्स तयार होतील. लार्जर फ्रॅगमेंट कुठला असेल, कोण सांगेल लार्जर फ्रॅगमेंट C2 च्या बाबतीत? C2A. C2A. So C2A हा एक्सेप्शन आहे, C2 हा मॉलिक्यूल एक्सेप्शन आहे
त्याचा लार्जर फ्रॅगमेंट काय काय त्याला नाव दिलं C2A. So after cleavage of C2 molecule, the C2A, that is the larger fragment, it binds with the C4B to form a complex C4B2A, while the smaller fragment, that is C2B, it diffuses from this side and involved in inflammatory responses. So now this C4B2A, this complex get or acquire enzyme activity, that is C3 convertase. Gets or it acquires the activity, enzyme activity, that is C3 convertase. आता इथून पुढचा जो सगळा पाथवे सेम क्लासिकल पाथवे मध्ये जसा होतो तसाच होतो. ते जसं C3 convertase सांगितलं, C3 convertase now it acts on C3 molecule. So C3 molecule get cleaved, hydrolyzed. पुन्हा त्याचे दोन फ्रॅगमेंट C3B, C3A. C3B larger fragment, it binds with the previous complex, that is C4B2A 3B. हा कॉम्प्लेक्स थोडासा वाढला आणि जो स्मॉलर फ्रॅगमेंट होता C3चा, ते C3A तिथून तो डिफ्यूज होईल आणि इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्सेस मध्ये त्याचा रोल असेल. आता जो कॉम्प्लेक्स तयार झालाय दॅट इज C4B2A 3B. नाउ इट इज नेम्ड ॲज C5 convertase, and this C5 convertase has a substrate C5 molecule, has substrate C5 molecule. So C5 convertase, it acts on C5 molecule. Again C5 molecule get cleaved, hydrolyzed. Again two fragments are formed, that is larger fragment and smaller fragment. Smaller fragment diffuses, while larger fragment C5B, it involved in next complement activation reactions. Okay, सो इथपर्यंत म्हणजे हाही पाथवे इथे येऊन थांबणार आहे. सगळे तिन्ही पाथवेज एका कॉमन पॉइंटला येऊन थांबतात. कॉमन पॉइंट कुठला? दॅट इज जनरेशन ऑफ C5B मॉलिक्यूल. आली लक्षात? समजते इथपर्यंत? सो दिस lectin pathway is antibody independent. It is important innate defense mechanism, as it is antibody independent. It is considered as a part of innate defense mechanism. It is also furthermore, it is most important innate defense mechanism comparable to the alternative pathway. Alternative pathway सुद्धा innate defense mechanism consider केला जातो. लेक्टिन पाथवे सुद्धा इनेट डिफेन्स मेकॅनिझम आहे. आणि दोघांमध्ये जर कम्पेअर केलं तर इनेट पाथवे हा थोडासा जास्त इम्पॉर्टंट आहे असं म्हणतात. का? बिकॉज युटिलायझिंग द एलिमेंट्स ऑफ द क्लासिकल पाथवेज. कारण का तो क्लासिकल पाथवे सेम एलिमेंट सेम कॉम्पोनंट्स यूज करतात. फक्त इनिशियल कॉम्प्लेक्स हा वेगळा, त्याच्यामध्ये C1 मॉलिक्यूल C1Q2S2 हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याचा सुरुवातीला इनिशिएशन मध्ये रोल आहे. आणि ह्या पाथवेमध्ये लेक्टिन पाथवेमध्ये कुणाचा रोल आहे? MBL MSP1 कॉम्प्लेक्स. आले लक्षात? बाकीचा पाथवे सेम आहे का? आले लक्षात पॉइंट? लेक्टिन पाथवे समजलाय सगळ्यांना? आता एक क्वेश्चन की ज्याचा आन्सर इथे दिलेला आहे की why doesn't mannose binding lectin bind to the host carbohydrates? As I told you, MBL it is circulating in our bloodstream, and this lectin protein is able to bind with the mannose sugar or mannose residues. इथे लक्षात? मग mannose sugar, mannose residues आपल्या होस्ट सेल सरफेस वर प्रेझेंट नसतात का? मॅमिलियन सेल सरफेस वर mannose residues येणार नाहीत का? mannose sugar असणार आहे. मग ते MBL आपल्या सेलला का बाइंड होणार नाही? सपोज जर ते झालं, let's say if MBL binds to the host cell surfaces, what will happen? There will be complement activation on our host or on our tissues or on our cells, and it leads to lysis of healthy innocent host tissues. इथे लक्षात? समजतंय का बघा? mannose residues or mannose sugars, they are present on host cells or host tissues also. And so suppose mannose binding lectin protein if bind to the host tissues or host cell, there will be complement activation which leads to lysis of healthy normal tissues. Okay, so it can be avoided by a specific mechanism or by a specific because of specific component, that is mammalian cells normally have a sialic acid residues on our cell membrane. लक्षात? सेल मेम्ब्रेन मध्ये सियालिक ऍसिड हे मोठ्या प्रमाणावर असतं, which are covering the sugar groups recognized by MBL, and so they are not a target for binding. लक्षात?
Sialic acid, they cover the mannose sugars or mannose residues or mannose groups which are recognized by MBL, and so they are not a target for binding. हे हाईड केले जातात मॅनोज शुगर्स किंवा मॅनोज रेसिड्यूज. कुणामुळे हाईड होतात? सियालिक ऍसिड मुळे, आणि त्याच्यामुळे they are not recognized by MBL, and so they are not a target for binding. Okay. Now let's see summary. These three complement pathways converge at the membrane attack complex: classical pathway, lectin pathway, and alternative pathway. Okay, so these pathways converge at the same point, that is generation of C5b molecule. इथे लक्षात, इकडून हा क्लासिकल पाथवे आहे, लेक्टिन पाथवे इथे इनिशिएशन वेगळं आहे, बाकीच्या रिएक्शन सेम आहेत. सो this classical as well as lectin pathway, it leads to formation of C5 convertase, which converts C5 molecule into C5b. Okay, it cleaves C5 into C5b. Alternative pathway, it starts with C3, spontaneous hydrolysis of C3. This pathway leads to formation of again C5b molecules. So these all three pathways converge or meet at the same point. Okay, so up to this point, all the reactions are taking place on the surface of bacterial cell surface. Now the C5b molecules generated, it again bind with the cell surface. It binds with the cell surface, and then this terminal or this common pathway, it involves the C6, C7, C8 and C9 complement components. येते का लक्षात? इथपर्यंत आतापर्यंत हा सगळा वेगवेगळे पाथवेज होते, क्लासिकल, लेक्टिन अँड अल्टरनेटिव्ह. आता इथून पुढे एक टर्मिनल जो सिक्वेन्स आहे, टर्मिनल जो पाथवे आहे, तो सगळ्यांसाठी कॉमन पाथवे आहे. आणि दिस कॉमन पाथवे or this terminal sequences of complement activation involves C5b, C6, C7, C8 and C9 complement components. Okay, so let's see the last part or the terminal sequences or the common pathway for the complement activation, which leads to formation of membrane attack complex. So this components, complement components, C6, that is C5b, C5b, C6, C7, C8 and C9, that leads to formation of membrane attack complex. And this membrane attack complex, it forms a channel or a hole into bacterial cell membrane. काय सांगितलं? This terminal sequences, that is involve the C5b, 6, 7, 8, 9 complement components. These complement components associate together to form a membrane attack complex. This membrane attack complex, it leads to formation of a channel or a hole or a pore, okay, in bacterial cell membrane or pathogenic cell membrane or microbial cell membrane. Can say कारण का त्याच्यामध्ये फक्त बॅक्टेरिया येतात असं नाही, तर ईस्ट सेल असतील, फंगल असतील, व्हायरसेस असतील, या सगळ्यांच्या सरफेसवर कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. अँड सो दिस कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन leads to formation of membrane attack complex. It forms a channel or the hole through the membrane of these microorganisms, and so these holes or these pores enable the ions or other substrate to flow freely across the membrane. That is, these holes or these channels enables the different ions or as well as substrate molecules as well as water to flow freely across the membrane molecule, and it leads to imbalance of osmotic pressure, cell will lyse. लक्षात समजतंय का? टर्मिनल सिक्वेन्सेस मध्ये काय होतं? टर्मिनल जो पार्ट आहे या कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशनचा, त्याच्यामध्ये हे वेगवेगळे कॉम्प्लिमेंट कंपोनेंट्स एकत्र येतात, एक कॉम्प्लेक्स तयार करतात. त्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स. ओके, मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स ऍक्च्युअली काय करतो? इट फॉर्म्स होल और एक चॅनल बॅक्टेरियल सेल सरफेस मध्ये किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सेल सरफेस मध्ये ते एक होल किंवा चॅनल क्रिएट करतात, एक पोर क्रिएट करतात, आणि त्या पोर मधून, त्या चॅनल मधून आयन्स किंवा वॉटर हे फ्रीली मूव्ह होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे त्या ऑर्गॅनिझमचा एस्मॉटिक जे प्रेशर आहे किंवा तिथे एस्मॉटिक इम्बॅलन्स होतो, आणि त्यामुळे तो ऑर्गॅनिझम और मायक्रो ऑर्गॅनिझम सेल काय होणार आहे? लाईज होईल. ते लक्षात समजतंय का इथपर्यंत?
आता आपण ऍक्च्युअल रिॲक्शन्स बघूयात. दॅट इज फॉर्मेशन ऑफ C5B678 complex, which is known as the membrane attached complex. Known as the membrane attached complex. Okay. So all these three pathways, that is classical, alternative, and lectin pathway, they came to the common point, that is generation of C5B molecule. Now this C5B molecule, it binds to the surface of bacteria or microorganism. This C5B molecule, now it binds with surface of microorganism. दिसतोय का, हा सरफेस दाखवला ऍक्च्युली मायक्रोऑर्गॅनिझमचा, आणि त्या सरफेसवर हे कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होते. आताच्याही रिॲक्शन, आतापर्यंतच्या रिॲक्शन ह्या सरफेसवरच होत होत्या. आता जो C5B मॉलिक्युल आहे तो सुद्धा आता त्या कॉम्प्लेक्स पासून थोडासा वेगळा, पण सेल सरफेस वरच बाइंड होणार आहे. ओके, सो दिस C5B molecule, it binds with cell surface. Then this C5B molecule is extremely labile, it is extremely unstable, and so it becomes inactive unless the C6 molecule binds this or attaches to this C5B molecule. जर त्याला C6 molecule bind झाला नाही तर हा C5B molecule काय होतो, इनऍक्टिव्हेट होतो. तो एक्स्ट्रीमली लबाईल आहे, अनस्टेबल आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं स्टॅबिलायझेशन व्हायचं असेल तर त्याला C6 मॉलिक्युल येऊन बाइंड होणं गरजेचं आहे. विदिन 2 मिनिट्स, एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये हा C6 मॉलिक्युल तिथे ह्या C5B मॉलिक्युलला येऊन बाइंड झाला तर आणि तरच त्याचं स्टॅबिलायझेशन होतं. ओके, so after binding of C6 molecule or the binding of C6 molecule, it stabilizes the activity of C5B molecule, and so it leads to formation of a complex, that is C5B6. Now it leads to formation of a complex C5B6. आता ह्या C5B ला हा C6 येऊन बाइंड झाला. ओके, now this C5B6, it attaches to the C7 molecule. Now it attaches to the C7 molecule. समजतंय का, पहिल्यांदा C5B ला C6 मॉलिक्युल बाइंड झाला, तो कॉम्प्लेक्स स्टॅबिलाइज झाला की ज्याच्यामुळे C5B आणि C6 च्या बाइंडिंग मुळे त्याच्या कॉम्प्लेक्स फॉर्मेशन मुळे. अप टू दिस पॉइंट ऑल दिस रिएक्शन्स आर taking place on the surface of microorganism. All these reactions are taking place on the surface of microorganism. Then in next step, this C7, it binds with this complex. This C7, it binds with this complex. The binding of C7 to this complex, it leads to some changes, structural changes taking place in this complex. That is, this complex undergoes हायड्रोफिलिक अँफिफिलिक स्ट्रक्चरल ट्रान्झिशन. दॅट इज, हा जो कॉम्प्लेक्स तयार झालाय C5B6, त्याला आता C7 येऊन बाइंड झाला. आफ्टर बाइंडिंग ऑफ C7, this complex, that is C567, it undergoes structural changes. That is, it undergoes hydrophilic amphiphilic structural transition. It undergoes हायड्रोफिलिक अँफिफिलिक स्ट्रक्चरल ट्रान्झिशन. आता हायड्रोफिलिक अँफिफिलिक स्ट्रक्चरल ट्रान्झिशन म्हणजे काय, की मगाशी सांगितलं की ह्या स्टेप पर्यंत म्हणजे C5B आणि 6 यांचा कॉम्प्लेक्स तयार होतोय, ह्या स्टेप पर्यंत ह्या सगळ्या रिॲक्शन्स आता मायक्रोबियल सेल सरफेसवर होत होत्या. ओके, ऑल दिस रिॲक्शन्स आर टेकिंग प्लेस ऑन द सरफेस ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. बट when C7 binds to this complex, that is C5B6, it leads to some structural changes taking place in this complex, that is C567. कोणते चेंजेस होतात, this complex undergoes हायड्रोफिलिक अँफिफिलिक स्ट्रक्चरल ट्रान्झिशन. म्हणजे आता ह्या कॉम्प्लेक्स मध्ये आतापर्यंत ज्या ज्या बाइंडिंग साइट्स होत्या, त्या बाइंडिंग साइट्स कशा होत्या, हायड्रोफिलिक बाइंडिंग साइट्स होत्या, की ज्याच्यामुळे हा कॉम्प्लेक्स ह्या सेल सरफेसवर इझिली बाइंड होतो. इथे लक्षात, कारण का सेल सरफेस हा कशाने बनलाय, सेल सरफेसवर कोणते ग्रुप्स होते, हायड्रोफिलिक ग्रुप्स होते. आठवतंय का बघा, बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेन तुम्ही स्ट्रक्चर शिकला असेल, फॉस्फोलिपिड बाय लेअर स्ट्रक्चर, आठवतंय का, बॅक्टेरियल सेल सरफेस किंवा सॉरी बॅक्टेरियल सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आठवतंय का बघा. फॉस्फोलिपिड बायलेअरनी बनलेलं असतं. फॉस्फोलिपिड बायलेअर म्हणजे काय, डोळ्यासमोर आली का डायग्राम, कोण सांगेल. हायड्रोफिलिक हेड्स,
बायलेअर मेम्ब्रेन असतो, हायड्रोफिलिक हेड्स आणि ह्या हायड्रोफोबिक साइड चेन. त्या फॉस्फोलिपिड्स मधले जे फॅटी ऍसिड्स असतात त्याचे जे हायड्रोफिलिक हेड्स आणि हायड्रोफोबिक साइड चेन्स. येतंय का समोर डोळ्यासमोर स्ट्रक्चर? आठवतंय का बघा. सो आउटर साइडला म्हणजे सेल सरफेसच्या साइडला ह्या हायड्रोफिलिक हेड्स त्यांची डायरेक्शन असते. सेल सरफेसला हे हायड्रोफिलिक हेड्स आलेले असतात आणि त्याच्यामुळे दिस हायड्रोफिलिक स्ट्रक्चर्स ऍक्ट एज अ बाइंडिंग साइट फॉर दिस कॉम्प्लेक्स. आणि इनर साइडला हे हायड्रोफोबिक टेल्स असणार आहेत. समजतं? आठवतंय का बघा स्ट्रक्चर फॉस्फोलिपिड बायलेअर. आणि त्यामुळे जेव्हा या सरफेसवर हा कॉम्प्लेक्स सुरुवातीला बाइंड होतो तेव्हा कॉम्प्लेक्सच्या हायड्रोफिलिक साइट्स बाइंडिंग साइट्स या सेल सरफेसच्या हायड्रोफिलिक साइट्स बरोबर बाइंड होत असतात आणि त्यामुळे तो इझिली तो कॉम्प्लेक्स तिथं त्याचा अँकरिंग होतं किंवा तो तिथे बाइंड होतो. ते लक्षात. पण आता जेव्हा C7 मॉलिक्युल त्याला बाइंड होतोय तेव्हा तो काही स्ट्रक्चरल ट्रान्झिशन त्याच्यामध्ये होत आहेत. हायड्रोफिलिक अँफिफिलिक स्ट्रक्चरल ट्रान्झिशन होत आहेत. म्हणजेच काय तर त्याच्या हायड्रोफिलिक साइटच्या ऐवजी आता त्याच्या हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स एक्सपोज व्हायला लागल्यात त्या कॉम्प्लेक्सच्या. इथे लक्षात, हा जो कॉम्प्लेक्स तयार झालाय C567 त्याच्या हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स एक्सपोज व्हायला लागतात आणि दिस हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स दे आर सर्विंग or hydrophobic binding sites, they are serving as a binding sites for this inner part of this cell membrane. इथे लक्षात. म्हणजेच काय तर दिस हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स एनेबल दिस कॉम्प्लेक्स टू इन्सर्ट इनटू द सेल मेम्ब्रेन. तर लक्षात. आता कॉम्प्लेक्स हळूहळू सेल मेम्ब्रेनच्या आतापर्यंत सरफेसवर होता पण आता तो मात्र कॉम्प्लेक्स सेलच्या आतमध्ये इन्सर्ट व्हायला लागलाय आणि तो जर सेलच्या आतमध्ये इन्सर्ट व्हायचा असेल तर सेल मेम्ब्रेनची जी इनर साइड आहे तिथं काय हायड्रोफोबिक साइड चेन्स आहेत ह्या फॅटी ऍसिडच्या आणि त्यांच्याबरोबर जर बाइंड व्हायचं असेल तर हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्या हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स एक्सपोज होणं गरजेचं आहे. त्याच्या हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स ह्या इनर हायड्रोफोबिक एरिया आहे त्याच्याबरोबर काय होतील बाइंड होतील आणि सो तो कॉम्प्लेक्स इझिली त्या सेल मेम्ब्रेन मध्ये इन्सर्ट होत राहील. ते लक्षात. समजतंय का? अँड सो दिस कॉम्प्लेक्स दॅट इज C567 undergoes hydrophilic amphiphilic structural transition means this structural transition exposes their hydrophobic binding sites and these hydrophobic binding sites enable this structure or enable this complex to insert inside the cell membrane, to insert inside the cell membrane. त्या सेल मेम्ब्रेन मध्ये तो आता हळूहळू कॉम्प्लेक्स इन्सर्ट व्हायला लागलाय. का इन्सर्ट होतोय? कारण का मेन एम किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह काय कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशनचं टू फॉर्म ए होल और टू फॉर्म ए चॅनल. सेल मेम्ब्रेन मध्ये होल तयार करायचंय, एक पोर क्रिएट करायचंय, चॅनल थोडक्यात तयार करायचा आहे की ज्याच्यामधून आयन्स किंवा वॉटर फ्रीली फ्लो होईल आणि त्याचा ऑस्मॉटिक इम्बॅलन्स होईल आणि सेल लाईन्स होईल. ते लक्षात. आणि त्यामुळे तो कॉम्प्लेक्स आता हळूहळू सेल मेम्ब्रेन मध्ये इन्सर्ट व्हायला लागलाय, घुसायला लागलाय आणि त्याच्यासाठी त्याच्या हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स आता एक्सपोज होतील. आलं लक्षात. देन इन नेक्स्ट स्टेप द बाइंडिंग ऑफ C8 molecule to this complex that is C567 it leads to formation of complex C5b678 658. Okay, again this complex undergoes structural transition, that is hydrophilic amphiphilic structural transition. This structural transition leads to exposure of hydrophobic bonds or hydrophobic groups which leads to anchoring or insertion of this complex into the cell membrane. तो कॉम्प्लेक्स आता अजून आत इन्सर्ट केला जाईल. कधी? जेव्हा त्याला C8 मॉलिक्युल बाइंड होईल, त्याच्या हायड्रोफोबिक ग्रुप्स एक्सपोज होतील की जेणेकरून तो आता सेल मेम्ब्रेन मध्ये अजून आत इन्सर्ट होईल. ओके, सो अप टू दॅट पॉइंट दिस C5b678
it induces or it creates a pore of 10 of diameter 10 angstrom. It creates a pore with 10 angstrom diameter. Okay, so this pore is sufficient to lyse the non-nucleated cells like RBCs. That is, this pore is able to lyse RBCs but not न्यूक्लिएटेड सेल्स. ज्या न्यूक्लिएटेड सेल्स आहेत त्या मात्र ह्या छोट्याशा पोरनी म्हणजेच 10 अँगस्ट्रॉम डायमीटर असलेल्या पोरनी लाईज होणार नाही. पण आरबीसीस सारख्या ज्या नॉन न्यूक्लिएटेड सेल्स आहेत, आरबीसीस मध्ये न्यूक्लियस नसतं तुम्हाला माहिती आहे. सो आरबीसीस आर इझिली रप्चर्ड और लाइज्ड बाय फॉर्मेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स दॅट इज C5b678. इथे लक्षात, एवढा जरी कॉम्प्लेक्स तयार झाला त्या आरबीसीस वर तरी सुद्धा त्याच्यामुळे 10 अँगस्ट्रॉमचं होल तयार होतं आणि इट इज सफिशियंट टू लाइज द आरबीसीस. ओके, समजतं? देन but for microorganisms there is need to form a larger pore, that is pore with larger diameter about 70 to 100 angstrom. आणि ते होण्यासाठी आता अजून पुढच्या फायनल स्टेप्स होणं गरजेचं आहे. So in final step, the binding and polymerization of C9. That is, in next step, the C9 molecules they start to bind with this complex. That is C5b678. या complex ला आता next molecule, last molecule येऊन bind होतो. That is C9 molecule. However, तो सिंगल मॉलिक्युल येऊन बाइंड होत नाही, तिथं पॉलिमरायझेशन व्हावं लागतं. पॉलिमरायझेशन म्हणजे काय, तर मॅक्झिमम और as many as 10 to 17 C9 molecules they start to bind with this कॉम्प्लेक्स. हा सुरुवातीला हा जो सेंटरचा कॉम्प्लेक्स दिसतो दॅट इज C5b678. त्याच्या सराउंडिंगला हा C9 मॉलिक्युल जाऊन बाइंड व्हायला लागतो आणि तिथे सिंगल मॉलिक्युल बाइंड होत नाही, त्याचं पॉलिमरायझेशन होतं. साधारण 10 ते 17 C9 molecules they start to polymerize around these C5b678 molecules, and so they form a macromolecular structure known as membrane attack complex. इथे लक्षात समजतंय का बघा. And now this membrane attack complex has a tubular form, it has a channel-like structure and having pore size of 70 to 100 angstrom, and so it leads to osmotic imbalance, and then consequently there is lysis of microorganism because of this osmotic imbalance. समजतं का? पुन्हा एकदा बघूयात काय काय रिएक्शन झाल्या. 3 pathways, classical, alternative and lectin pathways. They meet or they converge at a common point, that is formation of C5b molecule. Now this C5b molecule is extremely labile, extremely unstable, so it will be inactivated if C6 molecule does not bind to this molecule. So C6, the binding of C6 molecule it stabilizes this structure or C5b molecule. So the complex C5b6 will be formed after this step. So this up to this point, all these reactions are taking place on the surface of microorganism. But binding of C6 to this complex, it leads to some structural transition. That is, there will be hydrophilic amphiphilic structural transitions, which leads to exposure of hydrophobic groups on this structure. So these hydrophobic groups enable this complex to insert inside the bacterial cell or microorganism cell. Okay, that is, this complex start to insert inside the cell membrane. Again, to this complex, the next complement component, that is C8, it will bind. The binding of this C8, it leads to formation of a complex, that is C5b678. This complex is sufficient to lyse the non-nucleated cells like RBCs. It forms a pore of diameter, that is 10 angstrom. So this is sufficient for RBCs to lyse, for their lysis. Okay. Again, this complex undergoes hydrophilic amphiphilic structural transitions. So again, hydrophobic groups are exposed. So these hydrophobic groups enable this complex to insert or to invade inside the cell membrane. That is, this complex start to insert inside the cell membrane. Okay. Then the final step,
In final step, C9 molecules they start to bind with this complex that is C5b678. Again, as many as 10 to 17 C9 molecule they start to bind or they start to polymerize around this complex, and because of this polymerization, a tubular structure will form known as the membrane attack complex. Okay, समजतंय का? हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्याभोवती आता हे C9 मॉलिक्युल्स पॉलिमराइज व्हायला लागतात. साधारण 10 ते 17 मॉलिक्युल्स एकत्र येऊन एक स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार करतात. ट्युब्युलर स्ट्रक्चर किंवा चॅनल लाईक स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याच्यामुळे त्या सेल मेम्ब्रेन मध्ये, ही सेल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये एक होल किंवा एक चॅनल क्रिएट होतो. त्याचा डायमीटर साधारण 70 to 100 अँगस्ट्रॉम असतो आणि इट इज सफिशियंट टू लाईज द बॅक्टेरियल सेल. या चॅनल किंवा पोर मधून वेगवेगळे आयन्स, वॉटर इज फ्रीली फ्लो होऊ शकतं. ऑस्मॉटिक इम्बॅलन्स होईल आणि सेल विल लाईज. समजतं इथपर्यंत? C9 molecule, it has a structure, it is structurally and functionally similar to perforin molecule. Perforin molecule कुठे ऐकलं होतं, आठवतंय का? कुठे ऐकलं होतं, आठवतंय? परफोरिन हा शब्द ऐकलाय का? समजतंय का? साइटोटॉक्सिक टी लिम्फोसाइट्स मध्ये आठवतंय का बघा? परफोरिन molecules are released by cytotoxic T lymphocytes. These perforin molecules they form the channel or hole in target cell. असं आपण बघितलं होतं. वाचा थोडासा नंतर हा टॉपिक पुन्हा एकदा रिवाइज करा. सो हा जो परफोरिन मॉलिक्युल सारखंच या C9 मॉलिक्युलचं स्ट्रक्चर असतं अँड सो इट इज एबल टू फॉर्म ए चॅनल और होल इंटू सेल मेम्ब्रेन. सो इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? या पॉइंट पर्यंत समजलंय सगळ्यांना? समजले? कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन पाथवे. येस, समजलंय का? प्राजक्ता, ओंकार उबाळे, समजलंय की नाही? कृतिका भोलटे, अनम्यूट योरसेल्फ प्लीज. येस मॅम. समजलंय ना? का झोप लागली सगळ्यांची? ऐकत ऐकत. संतोषी लोहार, येस मॅम. हो, समजलंय समजलं. ना? ठीक आहे. पण नेक्स्ट स्लाइड बघूया. सो इथे ऍक्च्युली हे फोटोग्राफ्स आहेत. फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स ऑन द सेल सरफेस. फर्स्ट पिक्चर मध्ये हा पॉलिसी9 मॉलिक्युल कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे इन विट्रो. ते थोडं डिस्क्रिप्टिव्ह ह्याच्यामध्ये हा कॉम्प्लेक्स कसा तयार होतोय ह्याचं थोडेसे तयार रिॲक्शन्स इन विट्रो होऊन दिल्या आणि त्याचे फोटोग्राफ्स घेतले. हे आरबीसीज वर हे जे तुम्हाला ब्लॅक कलरचे दिसतात स्ट्रक्चर्स, ऍक्च्युअली दीज आर होल्स ऑर द पोर्स क्रिएटेड ऑन द सरफेस ऑर मेम्ब्रेन ऑफ आरबीसीज. कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन झालेलं दिसतंय बघा. इथे एक सर्क्युलर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या आरबीसीज वर लिजन्स मीन्स नॉट होल्स किंवा असे पोर्स क्रिएट झालेले आहेत. इव्हन आपण पहिली स्लाइड बघितली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला मी सांगितलं होतं की तुम्हाला लक्षात येणार नाही, पण आता तुमच्या लक्षात येईल की तीच डायग्राम आपण इथे बघितली होती की हे जे लिजन्स किंवा होल्स क्रिएट झालेले आहेत आरबीसी सरफेसवर. समजतंय? Is that lysis of E. coli by complement molecules? Alive cell, alive E. coli, impact. त्याच्यानंतर आता हळूहळू त्याच्यावर कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन झालंय, किल्ड व्हायला लागलाय. इथे लायसिस सेल रप्चर झालेल्या दिसतात तुम्हाला किंवा लाईज झालेल्या दिसतात. इम्पॅक्ट लाईव्ह सेल बट आफ्टर कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन गेट किल्ड. समजलं इथपर्यंत? येस, समजलंय का? मॅडम, येस प्रशांत, समजलंय? बॅक्टेरियल सेल वर रिलेशन तयार होणार ना? येस, बॅक्टेरियल सेल. आता जे एक्झाम्पल दाखवलं की इकोलाय आरबी सेल वर जाते पण येतात.
काय ऐकू येत नाही क्लिअर आवाज, काय म्हणतोस? तिथं आरबीसी दाखवलंय ना. हा, आरबीसीज म्हणजे असं काही नाहीये. आता कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन कुठल्याही सेल सरफेसवर होऊ शकतं. इव्हन ते अँटीजेन अँटीबॉडी जो कॉम्प्लेक्स असतो, मग त्याच्यामध्ये नॉन पॅथोजेनिक किंवा नॉन लिव्हिंग सेलवर सुद्धा की ज्याला अँटीबॉडीज बाइंड झालेल्या आहेत तिथे सुद्धा कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. म्हणजे बॅक्टेरियल सेल सरफेस, व्हायरसेस, ईस्ट, फंगल सेल्स, आरबीसीज, येतं लक्षात? त्यांच्यावर जिथं अँटीबॉडीज बाइंड झाल्या तिथं कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होईल. ते जिथे एमबीएल किंवा अल्टरनेटिव्ह पाथवे ऍक्टिव्हेट झालेत तिथं कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होईल. म्हणजे इव्हन नॉन पॅथोजेनिक किंवा नॉन लिव्हिंग सबस्टन्स जर कॉम्प्लिमेंट अँटीबॉडीजला बाइंड झाला तर त्या सबस्टन्सवर सुद्धा हे कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होऊ शकतं. इथे लक्षात, इव्हन आपल्या ज्या हेल्दी सेल्स आहेत, म्हणजे आता मी एक्झाम्पल सांगितलं की नॉन लिव्हिंग सेल म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हेनम आहे किंवा काही प्रोटीन्स आहेत, फॉरेन प्रोटीन्स की जे त्याला काय बाइंड झालंय, अँटीबॉडीज बाइंड झाल्या. अँटीबॉडीज बाइंड झाल्या की तिथे क्लासिकल पाथवे ऍक्टिव्हेट होतो. मग पहिला जो क्लासिकल पाथवे आहे की जिथपर्यंत C5B मॉलिक्यूल तयार होतात तिथपर्यंत सगळ्या रिॲक्शन्स कुठे होतात, नेहमी सरफेसवर होतात. ओके, पण जसं C6 किंवा C7 मॉलिक्यूल शेवटचा जो टर्मिनल सिक्वेन्स आहे की ज्याच्यामध्ये C6 C7 बाइंड व्हायला लागतात, तसं त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ट्रान्झिशन होतात, हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्स एक्सपोज होतात आणि तो कॉम्प्लेक्स आतमध्ये इन्सर्ट व्हायला लागतो. मग जर नॉन पॅथोजेनिक किंवा नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट असेल तर त्याच्यामध्ये तो कॉम्प्लेक्स आतमध्ये इन्सर्ट होईल का? नाही. हायड्रोफोबिक बाइंडिंग साइट्सला हायड्रोफोबिक ग्रुप्स तिथं अवेलेबल असणार नाही आणि हायड्रोफिलिक ग्रुप सुद्धा आता हाईड झालेत आणि त्यामुळे जो कॉम्प्लेक्स तयार झालाय कॉम्प्लिमेंटचा तो तिथून रिलीज होऊ शकतो. ते कुणाच्या बाबतीत? नॉन लिव्हिंग सबस्टन्स की ज्याच्यावर कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन झालेलं आहे. मग हा जो कॉम्प्लेक्स रिलीज झालाय आता ह्या नॉन लिव्हिंग सरफेस वरून तो तर रिलीज होणार आहे का? तर आता हायड्रोफोबिक ग्रुप्स त्याला बाइंडिंग साठी नाहीयेत आणि हायड्रोफिलिक सुद्धा काय झालेत आता त्या कॉम्प्लेक्सचे हाईट झालेत, हायड्रोफोबिक एक्सपोज व्हायला लागले, त्यामध्ये तिथं तो व्यवस्थित त्या नॉन लिव्हिंग वर बाइंड होऊ शकत नाही जरी त्याचं ऍक्टिव्हेशन झालं असेल तरी. आणि मग तो कॉम्प्लेक्स रिलीज होतो. रिलीज झाल्यानंतर ज्या सराउंडिंग टिश्यूज आहेत, होस्ट टिश्यूज, त्याच्यावर तो कॉम्प्लेक्स पडतो आणि तिथं पुढे मग कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन स्टार्ट होऊ शकतो. ते लक्षात. आणि असं जर झालं तर त्या इनोसंट नॉर्मल हेल्दी सेल्स आहेत त्या तिथं काय व्हायला लागतील, किल व्हायला लागतील, लाईज व्हायला लागतील. पण ऍक्च्युली तसं होत नाही, कारण का तिथं काही रेग्युलेटरी प्रोटीन्स असतात. कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन त्याची ऍक्टिव्हिटी, कॉम्प्लिमेंटची ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करणारे काही रेग्युलेटरी प्रोटीन्स असतात आणि त्यामुळे त्यांची पुढची रिॲक्शन तिथं काय केली जाते, स्टॉप केली जाते, प्रिव्हेंट केली जाते. अदरवाईज आपल्या हेल्दी टिश्यूज किंवा नॉर्मल टिश्यूजच ह्या कॉम्प्लिमेंटमुळे लाईज झाल्या असत्या. नेक्रोसिस किंवा तिथं त्या सेल रप्चर व्हायला सुरुवात झाली असते. लक्षात, हे कोण प्रिव्हेंट करतं? रेग्युलेटरी प्रोटीन्स. समजतंय का? कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन कुठं होऊ शकतं? मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग बॅक्टेरिया, ई सेल, फंगल सेल्स, व्हायरसेस यांच्या सरफेसवर होईल. आरबीसीज, आरबीसीज वर कोणाच्या होईल? आपल्या आरबीसीज वर होईल का? होस्ट आरबीसीज वर नाही होणार कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन. आरबीसीज कुठला म्हटल्या तर फॉरेन आरबीसीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल तर शीपच्या आरबीसीज बोट मध्ये इंजेक्ट केल्या, हॉर्सच्या आरबीसीज शीप मध्ये किंवा रॅबिट मध्ये इंजेक्ट केल्या, म्हणजे फॉरेन आरबीसीज जर वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये जर इंजेक्ट केल्या तर त्या फॉरेन म्हणून कन्सिडर केल्या जातील आणि त्यांच्या सरफेसवर कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होईल. होस्ट आरबीसीज वर कधीही कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन होणार नाही. इथे रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे, रेग्युलेटरी प्रोटीन्स आहेत की जे होस्टच्या अगेन्स्ट रिॲक्शन प्रिव्हेंट करतील. किंवा काही मग अशी सांगितलं की सियालिक ऍसिड सारखे जे असतात की जे मॅनोज शुगर, मॅनोज रेसिड्यूज हाईड करतात की जेणेकरून तिथे एमबीएल पाथवे ऍक्टिव्हेट होणार नाही. लक्षात, रेग्युलेटरी मेकॅनिझम आहेत. हा जर ब्रेक झाला तर तुम्हाला हायपर सेन्सिटिव्हिटी सारखे रिॲक्शन दिसतात, ते शिकत आहात. समजला हा पॉइंट सगळ्यांना? कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन पाथवेज आपल्या इथं संपलेले आहेत. क्लासिकल, अल्टरनेटिव्ह अँड लेक्टिन पाथवे. मला वाटते मी काल स्लाइड शेअर केलेली आहे क्लासरूमवर, ती वाचा की जेणेकरून तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपण नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करू. आता आपलं काय राहिला पॉइंट कॉम्प्लिमेंट मधला? फंक्शन ऍज वेल ऍज कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट, ही जी डायग्नोसिस साठी वापरली जाते त्याच्या प्रिन्सिपल किंवा वर्किंग आपण बघणार आहोत. सो कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन संपलंय. कॉम्प्लिमेंट्स म्हणजे काय, त्याचं फंक्शन, रोल हे सगळ्यांना क्लिअर आहे का? येस नाझनीन?
नाजनीन समजलंय का? हो मॅम समजले. येस. कुणाला समजलं नसेल तर त्यांनी अनम्यूट व्हा. 2 मिनिटं आपण वाट बघूया आणि नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरला सेंड करू. ठीक आहे. आणि दुसरं असं की तुमची जी सॉरी टॅलेंट बॅच आणि प्रोग्रेसिव्ह बॅच त्यांच्यासाठी जी असाइनमेंट दिलेली आहे त्याच्यामध्ये डेव्हिएशन वर प्रॉब्लेम्स टाकलेले आहेत. त्यामुळे ती प्रॅक्टिस करा. डेव्हिएशन वरचे जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायची ती असाइनमेंट तुम्हाला टॅलेंट आणि प्रोग्रेसिव्ह बॅच साठी असेल. बाकीच्यांनी सोडवायला काहीही हरकत नाही. ठीक आहे. समजलंय? सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू.